Jai Radha Madhava Kunda Bihari Madhava Jai Radha Madhava Kunda Bihari Jaya Gopi Jana Vallabha Giridhari Jaya Gopi Jana Vallabha Giridhari Yashodanandana Brajaganarandana Yashodanandana Brajaganarandana Jamuna Tira Vanasari Jamuna Tira Vanasari Jaya Radha Madhava Kunda Bihari Jaya Radha Madhava Kunda Bihari Gopi Jana Vallabha Giridhari Jaya Gopi Jana Vallabha Yashodanandana Brajaganarandana Yashodanandana Brajaganarandana Jamuna Tira Vanasari Jamuna Tira Vanasari Jaya Radha Madhava Kunda Bihari Jaya Radha Madhava Kunda Bihari Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare
जय विश्वपादपनहंस स्तोत्र सत्य श्री His divine grace Thirabhai Charanarvin Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki Ananta Koti Vaishnava Vrinda ki Swami BT Founder Charan's divine grace Srila Prabhupada ki Namatarya Srila Haridas Thakur ki Samaveta Bhakti Vrinda ki Harinama Sankirtana ki Srimad Bhagavatam ki Jai Nitai Gaura Premanande. All glories to be assembled devotees, all glories to be assembled devotees, all glories to be assembled devotees, all glories to Sri Guru and to Sri Gauranga, all glories to Sri Prabhupada ki. Hare Krishna. Hare हरे कृष्णा. आज आपल्या फलटणवाल्यांचं सर्वांचं मोठं भाग्य आहे की या ठिकाणी कॅनडाहून आपल्याला आपल्या सत्संग केंद्र व प्रसादम हॉलचं भूमिपूजन करण्यासाठी कॅनडाहून परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या प्रसादम हॉलचं या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे. त्याचबरोबर महाराज आपल्याला इंग्रजीमधून लेक्चर देणार आहेत, पण त्याचं ट्रान्सलेशन लगेचच मराठीमधून करणार आहेत. तर महाराजांचा थोडक्यात परिचय देण्यासाठी मी श्रीमान सुंदरवट प्रभूजी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आज आपलं खरंच खूप मोठं परम सौभाग्य आहे, कारण आता पण डिस्कॉनचा कार्यक्रम फलटणमध्ये गेल्या जवळपास 10 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. 14 वर्ष झाले. तर या 14 वर्षामध्ये मला वाटतं प्रथमच पहिल्यांदा श्रील प्रभुपाद ज्यांचा आपण आतापर्यंत गुणगान ऐकलेला आहे, त्यांचे हजारो शिष्य होते. त्याच्यापैकी एक महत्त्वाचे शिष्य आज आपल्याला फलटणमध्ये लाभलेले आहे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराजांचा परिचय तर खूप मोठा आहे, पण आपल्याला महाराजांकडून ऐकायचं आहे, त्याच्यामुळे अल्प परिचय करेल मी. पण याच्यामध्ये पण प्रथम आश्चर्य आहे की महाराजांचा जन्म 1946 मध्ये झाला होता. आता सध्या महाराजांचं वय 78 आहे आणि अशा वयामध्ये पण पूर्ण जगभरामध्ये महाराज प्रचार करतायत, प्रवास करतात. तर आपण कल्पना करू शकतो की एक व्यक्ती ज्यावेळेस भगवंताचा भक्त बनतो, तर भक्ती केल्यानंतर त्याच्यामुळे आध्यात्मिक किती मोठी शक्ती प्राप्त होऊ शकते याचं एक ज्वलंत उदाहरण महाराज आहे. तर ज्यावेळेस महाराज त्यांचं ग्रॅज्युएशन करत होते 1968 मध्ये महाराजांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं कॅनडामध्ये. त्याच ठिकाणी एक फ्रेंच कॅनेडियन रोमन कॅथलिक ख्रिश्चन परिवार, त्याच्यामधनं कॅथलिक परिवारामध्ये त्यांचे फॅमिली आहे. आणि त्याच वेळेस ते त्यांचं ग्रॅज्युएशन केल्यानंतर 1968 ते 71 पर्यंत समाज व्यवस्था कशी असते, सामाजिक मनस्थिती कशी असते, समाजात लोकांचं काय म्हणणं असतं याबद्दल पण महाराज खूप अभ्यास करत होते, तत्वज्ञानाबद्दल अभ्यास करत होते. आणि या अभ्यासाच्या द्वारे विनंती आहे की सगळ्यांना की आपले मोबाईल प्लीज आजच्या दिवशी सायलेंट मोडवर ठेवा, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे ऐकू शकाल. तर त्यावेळेस महाराज 1974 मध्ये त्यांचा हा जो काही तत्वज्ञानाचा अभ्यास करताच 1974 मध्ये इस्कॉनचे संस्थापक आचार्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याशी भेट झाली आणि त्याच वेळेस त्यांनी श्रील प्रभुपादांकडनं दीक्षा घेतली, हरिनाम दीक्षा. आणि त्याच्या पुढेच जवळपास आता 50 वर्षापासून
महाराज इस्कॉनमध्ये अविरत अशी मोठी सेवा करत आहेत. यामध्ये खास करून जरी आपण बघू शकतो की महाराजांचा जन्म कॅनडामध्ये आहे, पण त्यांचं ओढ, त्यांचं आकर्षण भारताप्रती होतं. आणि यामध्येच महाराजांचं खास विशेष आकर्षण आहे आपली जी भारतीय वैदिक पद्धत जी आहे, वर्णाश्रम पद्धत जी आपण म्हणतो, सगळ्यांना माहिती वर्णाश्रम, वर्ण आणि आश्रम. तर वर्णाश्रम पद्धतीमध्ये कशी व्यवस्था होती याच्याबद्दल महाराजांनी खूप खूप अभ्यास केला. एवढंच नाहीये, फक्त अभ्यास नाही केला. कधी कधी आपण असा विचार करतो ना की आपण म्हणतो की आता जमाना बदल काय आहे ना, आपण पण बदललं पाहिजे. पण आपण बघू शकतो की हे सगळे परदेशी लोक ज्यांना वास्तविक रूपाने खरं भारताचं जे काही पूर्वीचं ट्रेडिशन माहीत नव्हतं, पण इथे अभ्यास करून स्वतःच्या जीवनामध्ये उतरवत आहेत. एवढंच नाहीये, पूर्ण जगामध्ये पण महाराज खूप मोठा प्रचार करतात. वर्णाश्रम पद्धत कशी असली पाहिजे, कसं आपण जीवन जगलं पाहिजे, कसं गृहस्थाने जीवन जगलं पाहिजे, कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे, याचा खूप मोठा प्रचार फक्त भारतामध्ये नाही पण इंडोनेशिया इत्यादी बरेच वेगवेगळे देश जे आहेत तिथेही महाराज तिथे प्रचार करतात. खास करून इंडोनेशियामध्ये पण महाराजांचं खूप मोठं एक कृषी केंद्र आहे. त्याच्यामध्ये 200 ते 300 हरे कृष्ण कुटुंब आहेत आणि ते शेती करून जीवन जगत आहेत. जरी सगळे सुशिक्षित लोक आहेत तरी पण अशा प्रकारे जीवन जगतात. त्याची प्रेरणा देणारे महाराजच आहेत. आणि 1985 मध्ये म्हणजे 74 मध्ये इस्कॉनमध्ये आले महाराज आणि 1985 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. त्याच्यानंतर गुरु झाले आणि आता पूर्ण जगामध्ये पण महाराजांचे बरेच शिष्य आहेत. तसं पाहिलं तर एक म्हणजे 39व्या वर्षी संन्यास घेणं आणि हे पूर्ण विरक्त जीवन जगणं, ते पण एक परदेशामध्ये जन्म झाल्यानंतरही हे खूप मोठं आश्चर्य आहे आपल्यासाठी खास करून. कारण आपण बघतो की आपण सगळ्यांचं भारतामध्ये काय की जीवन जगायचं, शेवटपर्यंत असंच करायचं, कधी त्यागाची काही भावना नसते ना, फक्त आसक्तीच असते. पण या ठिकाणी आपल्याला असा संघ भेटल्यामुळे आपल्या मनामध्ये त्याग आणि खरी वास्तविक रूपाने भगवंताची आसक्त आपण बनू शकतो अशा सत्संगामुळे. खास करून 2001 ते 2004 मध्ये पर्यंत महाराजांनी इंडोनेशियामध्ये खूप मोठा प्रचार केला. तिथे जसं मी सांगितल्याप्रमाणे गुरुकुल स्थापन केलं. इंडोनेशियामध्ये गुरुकुल आहे. म्हणजे हे सगळ्यात मोठे आश्चर्य ना सगळ्यांसाठी आहे ना, रिबो. आणि त्याचबरोबर 2006 मध्ये कंबोडियामध्ये प्रचार करत होते महाराज आणि तिथे ग्लोबल वर्णाश्रम एज्युकेशनल सोशल कल्चरल ऑर्गनायझेशन ही स्थापना केली महाराजांनी तिथे. म्हणजे पूर्ण जगामध्ये पण कशा प्रकारे आपण वर्णाश्रमाला थोडंसं प्रोत्साहन देऊ शकतो आणि खरं वैदिक जीवन कसं जगू शकतो यासाठी एक मोठी संस्था स्थापन केली महाराजांनी तिथे कंबोडियामध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे सुरुवातीला 74 ते जवळपास 8-9 वर्ष महाराजांनी बंगाल प्रांतामध्ये खेड्यामध्ये प्रचार केला होता बऱ्याच आणि खूप मोठा प्रचार तिथे केला होता. त्याच्यानंतर मग इंडोनेशिया कंबोडियामध्ये प्रचार करून परत पुन्हा 10 वर्षानंतर परत पुन्हा इंडियामध्ये 2006 मध्ये महाराज परत पुन्हा भारतामध्ये आले. तिथे आपल्या भारतामध्ये पण दक्षिण भारतामध्ये महाराजांनी बरेच काही गुरुकुल स्थापन केले आणि मायापूरमध्ये पण एक गुरुकुलचं आता सध्या काम चालू आहे. आणि त्याचबरोबर वृंदावन गाव आपण कसं बनवलं पाहिजे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्म वृंदावनला झाला होता आणि वृंदावन काय होतं आणि वृंदावनचं कसं आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, वृंदावनचं गाव कसं बनवलं पाहिजे याचं प्रशिक्षण महाराज देतात बऱ्याच ठिकाणी. आणि आत्ताच गेल्या 2023 साली महाराजांना वैदिक समाजशास्त्र याच्यामध्ये PhD केली महाराज. तर असं म्हणजे आता पण एज्युकेशन चालू आहे महाराजांचं. आता PhD पण झालेली आहे आणि त्याच PhD दरम्यान महाराजांनी 108 भारतातले गावांमध्ये म्हणजे महाराजांचा PhDचा जो विषय होता तो भारतातली खरी वैदिक पद्धतीतली खेडेगावं कशी होती याचा अभ्यास करून त्याच्यावरती PhD केली. आणि आपण काय बघतो, आपण भारतीय आहोत आणि आपण कुठली PhD करतो, आपलं खूप मोठं दुर्दैव आहे.
आणि शेवटी खास करून महाराजांचं एका विशेष योगदान सांगू इच्छितो मी. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येक देशामध्ये 2 प्रकारची आर्मी असते, बरोबर. एक असते जी देशाच्या लोकांचं देहाचं शरीराचं रक्षण करणारी एक आर्मी असते, है ना, सैन्य. आणि दुसरी आर्मी आहे जी आपल्या आत्म्याचं रक्षण करतात. तर दोन्ही आर्मी महत्वाच्या आहेत. आपल्या देशाची पण सेना महत्वाची आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची कुठली आर्मी आहे, जी आत्म्याचं रक्षण करते. आणि मी सांगू इच्छितो की जसं आपल्या देशाचं रक्षण करताना पण बरेच काही जवान असतात, त्यांचं प्राणाची आहुती देतात. कधी कधी काही सैनिकांचा हात तुटतात, पाय तुटतात, है ना. तर विशेष रूपाने आपण बघू शकतो की महाराजांचं पण एक पाय गेलं. तर ज्यावेळेस आपण मायापूरमध्ये जे कलकत्त्यापाशी जे मंदिर आहे, 1983 साली ज्यावेळेस महाराज तिथे होते, त्यावेळेस तिथे आपलं मंदिर होऊ नये म्हणून, कारण बंगालच्या जवळ वेस्ट बेंगॉल बांगलादेश आहे आणि आपलं जे मायापूरचं मंदिर आहे ते बांगलादेशच्या बॉर्डरला लागून आहे, कलकत्त्याचं मंदिर. तर तिथे बरेच मुसलमान लोक आक्रमण करायचे. म्हणजे 1980-75ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस आपल्या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम झालं नव्हतं, पण तिथले जे लोकल मुसलमान आहेत त्यांनी मंदिरावरती बऱ्याच वेळा आक्रमण केलं, बऱ्याच वेळा भक्तांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि भक्तांनी पण बऱ्यापैकी संरक्षण केलं काही. त्याच्यापैकीच परमपूज्य भक्ती राघव महाराज आहेत की एक दिवस असा होता की बरेच मोठी गँग घेऊन मुसलमान लोक आले होते आपलं मंदिर तोडायला, भक्तांना त्रास द्यायला. त्यावेळेस महाराज स्वतः भगवंतांच्या विग्रहांना हातामध्ये घेऊन की जेणेकरून ते लोक कुठल्या विग्रहांना काही इजा पोहोचू नये म्हणून उभे होते. आणि त्यावेळेस महाराजांच्या पायावरती त्या मुसलमान लोकांनी बॉम्ब फेकला, त्यामुळे महाराजांचा पाय गेला. तर हे खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपण बघतो की आपण म्हणतो बऱ्याच वेळा की आपण भक्ती केली पाहिजे, पण आपण खरी भक्ती नाही करत, ऍक्च्युली हृदयातून नाही करत. आपला प्राण भगवंतासाठी देऊ शकत नाही. पण इथे एक ज्वलंत उदाहरण आहे की महाराजांचं स्वतःचं उदाहरण की त्यांनी स्वतःच्या प्राणाची काही विचार नाही केला. असा विचार नाही केला की मी जगेल का नाही, पण भगवंतांना सोडलं नाही शकत. ही खरी भक्ती आहे. तर आपण आज महाराजांकडून ऐकूयास खऱ्या अर्थाने भक्ती कशी केली पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण फक्त एक नावाला, फक्त आपण जातो मंदिरामध्ये नावाला काहीतरी दाखवतो की आपण टिळक लावतोय, अशी भक्ती न करता हृदयातून शुद्ध भक्ती कशी करेल, तर याचा आपण महाराजांकडून आपण आज ऐकण्याचा प्रयत्न करूया. तर पुन्हा एकदा आपण महाराज धन्यवाद देऊया. 3 वेळा हरी बोल बोलून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. परमपूज्य भक्ती राघव महाराज की जय. छोटीशी एक अनाउन्समेंट आहे. भगवद्गीता आपल्याला या ठिकाणी महाराजांच्या हातून त्यांची साईन करून मिळणार आहे. भगवद्गीता ज्या भक्तांना पाहिजे असतील त्यांनी, त्याचं मूल्य किंमत आहे 240 रुपये. तर भगवंतांना म्हणजे आपण घरामध्ये नेणार आहोत भगवद्गीतेच्या साह्याने. तर महाराजांची साईन घेऊन भगवद्गीता तुम्ही ज्यांना भक्तांना पाहिजे त्यांनी ती घ्यायची आहे. हरे कृष्ण. Translation. Om Ajnanatimidandasya Gyananjana-shalakaya Taksharummilitam Jena Tasmai Sri Gurave Namaha. Sri Chaitanya Manobhistam Stapitam Jena Bhutale Swayam Rupa Kadamahyam Tadati Swaparantikam. Nama Om Vishnu Padaya Krishna Pristhaya Bhutale Srimate Bhaktivedanta Swami Niti Namine. Namaste Saraswati Deve Gauravani Pracharine Nirvisesha Shunyavadi Tasya Cha Yeshatarine.
Jaya Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhara Sivasadi Gaura Bhakta Vrinda. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Om Namo Bhagavate Vasudevaya. 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 Om Sarabhyaya Namaha. 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 Mukham karoti vasaram pangam langayate girim yatkripa tamaham bande Sri Gurum Dinatharam. Yatkripa tamaham bande Sri Gurum Dinatharam. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Krishna Krishna. Krishna Krishna. Hare Hare. Hare Rama. Hare Rama. Rama Rama. Hare Hare. Jai Sri Harinam Sankirtan ki Jai. Jai Sri Prabhupada ki Jai. Jai Samasta Gaur Bhakta Vrinda ki Jai. I'm very happy, very pleased to be here with all of you this evening, and would like to thank all of you for attending this evening program. मी खूप आनंद वाटतो मला की आज या ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व इथं एकत्रित आलात आणि तुम्हा सर्वांचे पण प्रथमतः धन्यवाद, तुम्ही या प्रोग्रामसाठी आलात. It was very much the desire of our founder Acharya, His Divine Grace Srila Prabhupada, to facilitate and encourage and bring as many people as possible serving the lotus feet of the Supreme Personality of Godhead, Sri Krishna. ही खूप मोठी इच्छा होती कृष्ण कृपामूर्ती श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांची, ज्यांनी इस्कॉन स्थापना केली पूर्ण जगभरामध्ये. तर यांची इच्छा होती की सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी एकत्रित यावं आणि आपल्या परम भगवान श्री कृष्णांचं गुणगान करावं, त्यांची सेवा करावी. Srila Prabhupada had that strong conviction, firm belief that until and unless people come to know about the Supreme Personality of Godhead, Krishna, they will simply continue to suffer in this material world. श्रील प्रभुपादांचा खूप मोठा विश्वास होता यामध्ये की जोपर्यंत आपण परम भगवान श्रीकृष्णाची सेवा करत नाही तोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये फक्त दुःखच भोगत राहू. That is one of the foremost qualities actually of a Vaishnava, Paradukha Dukhi. He feels very deeply for the suffering of other living entities. हा वैष्णवाचा गुण आहे परदुःख दुःखी, की ज्यावेळेस एक वैष्णव शुद्ध वैष्णव दुसऱ्या लोकांचं दुःख बघतो तर त्यांना भगवत नाही आणि त्याचं दुःखातून मुक्त करण्यासाठी ते भगवंतांच्या भक्तीचा मार्ग आपल्यापर्यंत देतात. Every single living entity who is born in this material world, by the laws of nature,
is forced to suffer the repeated cycle of seemingly unending birth and death. प्रत्येक जीव या जगामध्ये या न संपणाऱ्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फक्त दुःखच भोगतोय. This takes place in all the different species of life, and there is no escaping this forced, continuous suffering for all the living entities. ही जी दुःख आहेत जगातली ती वास्तविक रूपाने प्रत्येक जीवावरती लादली जातात आणि त्या दुःखातनं एखादा जीव खऱ्या अर्थाने कधी मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत आध्यात्मिक जीवन पालन करत नाही तोपर्यंत. Although no one likes to experience pain and suffering, unhappiness, distress, this pain, this suffering, this distress, this anxiety, which is very prevalent, especially in modern day society, is forced upon all living entities. वास्तविक रूपाने आपण बघू शकतो की कोणाला इच्छा नसते की ताणतणाव यावा, दुःख यावं, मानसिक त्रास व्हावे, ही कोणाची इच्छा नसते. पण ही प्रकृती अशी बनलेली आहे की आपली इच्छा नसताना पण आपल्यावरती या गोष्टी लादल्या जातात आणि त्यामुळे जीव खूप जास्त दुःख भोगतो. And this is taking place in all the different species of life, 8,400,000 species, where living entities are going through this cycle of transmigration from lower species to higher species of life. आणि हे जे दुःख आहे ते फक्त मानव देहामध्ये नाही पण या 84 लाख योनी जे आहेत या सर्वांमध्ये पण सगळ्यांना पण हेच जन्म आणि मृत्यू चक्र भोगावं लागतं आणि त्याच्यामध्येच ते फिरतायत. This material world is certified by Krishna as a place of suffering, Mrityu Loka it is called. हे भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये या भौतिक जगाला एक छापा मारलाय, सर्टिफिकेट दिले की हे दुःखालय आहे, मृत्यूचं जग आहे, तर मृत्यूच होतो सगळ्यांचा. Dukhalayam Shasvatam, as Krishna explains in the Bhagavad Gita. Every practically moment of the day, all of us, although we try to avoid in so many ways pain and suffering, automatically it comes. आणि हे सर्व लोकांना जरी आपली इच्छा नसेल आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की मला वेदना होऊ नये, मला मानसिक त्रास होऊ नये, हा सगळे लोक प्रयत्न करतात पण प्रयत्न करूनही ते येतच आपल्या जीवनात. Actually, it is not natural for us to suffer. मला सांगतो की हे आपल्यासाठी निसर्गतः दुःख भोगणे आपला गुण नाहीये. आपला हा गुण नसल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. Our natural inclination, our natural desire, our natural position actually is to be happy. Yeah. आपली वास्तविक स्थिती काय आहे? दुःख भोगणे आपली वास्तविक स्थिती नाहीये. आपली वास्तविक स्थिती आहे आनंद भोगण्याची वास्तविक स्थिती आहे. आनंद घेण्याची, आनंदमय. Everyone is seeking to be happy. Everyone is working very hard to somehow or other procure and arrange a situation where one can be happy. प्रत्येक व्यक्ती आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण आनंद भोगण्याचा प्रयत्न करतो. But no matter what arrangement we make, no matter how hard we work in this material world to be happy, that so-called happiness, which is
material happiness is not sustaining, is not permanent. And even though one may have so many wonderful material facilities, at some point one has to give up everything. जरीही आपण कितीही प्रयत्न केला आनंद भोग प्राप्त करण्याचा, वेगवेगळ्या सुविधा आहेत आपण करतो, त्या सुविधांना वाटतं की आपल्याला आनंद मिळेल, पण ह्या सगळ्या सुविधा केल्यानंतरही आनंद घेतल्यानंतरही जो भौतिक आनंद आहे तो आपल्याला संतुष्टी कधीही नाही देऊ शकत. This ananda, this happiness, this natural inclination and desire to be happy, Srila Prabhupada describes it as the birthright of all living entities. महाराज म्हणतात की हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आनंद प्राप्त करण्याचा, पण आपल्याला माहिती नाही की कसा प्राप्त करायचा. Because actually our original nature, the nature of the jiva, the living entity, we are that jiva within this body. And that jiva by nature is meant to be eternally happy. आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचा स्वाभाविक स्थिती आहे शाश्वत आनंद प्राप्त करण्याचा. But most people, of course, before considering human beings, all the living entities in the other species of life, they have no possibility of even beginning to understand that they are not the body, that they are spirit soul. बरेच लोक विचार करतात पण त्यांना हे कळत नाही की ते वास्तविक रूपाने कोण आहेत, आणि आपण हे न जाणल्यामुळे म्हणजे आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहोत हे आपण जाणत नाही, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. The beginning of that understanding that I am different from this body is the special and unique privilege of those who are fortunate to obtain a human form of life. मानव देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला विशेष मुभा आहे की आपण हे जाणलं पाहिजे की आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहोत, आणि हे कोणी जाणण्याचा प्रयत्न करतो तो वास्तविक रूपाने खरा मनुष्य आहे असं आपण म्हणू शकतो. But unfortunately, even once having obtained the human form of life, the vast majority of people don't easily get this knowledge or understanding. पण दुर्दैव असं आहे की जरी आपण किती मनुष्य आहे त्या जगामध्ये आणि त्यांचं वास्तविक ही मुभा आहे त्यांच्याकडे हे जाणू शकतो आपण, पण दुर्दैवाने खूप अल्प असे लोक आहेत ते वास्तविक रूपाने जाण्याचा प्रयत्न करतात की आपण कोण आहोत. Nate vidu swarthagatim hidishnun. Srimad Bhagavatam is explaining that the vast majority of people, they simply do not know what asset we have. Swarthagatim. Artha. Artha means something of value, wealth. This material body, this human material body, this human form of life is a special opportunity, has been obtained for that prime purpose of actually understanding and realizing the transcendental nature of the self. आपल्या सर्वांना ही खूप खूप दुर्लभ आणि खूप मोठी अशी भेट प्राप्त झालेली आहे. ती भेट म्हणजे काय की हा मानव देह आहे, आणि या मानव देहाच्या द्वारेच आपण वास्तविक रूपाने आपला आध्यात्मिक स्वरूप, आध्यात्मिक आनंद आणि खरं वास्तविक जीवन काय आहे हे आपण समजू शकतो. Of all the different species of life, it is extremely rare to get this human form of life. And those who are fortunate to get this human form of life
out of those who get this human form of life, it is also extremely rare for someone to become self-realized. 84 लाख योनीमध्ये मनुष्य देह मिळणं हे खूप दुर्लभ आहे आणि या दुर्लभ अवस्थेमध्ये आपण कोण आहोत आणि आत्मसाक्षात्काराचं ज्ञान प्राप्त करणे हे सुदुर्लभ आहे, अति दुर्लभ आहे. And of all the different, if one is fortunate to receive some kind of transcendental knowledge, unless one is introduced to the topmost, to the perfectional level of that transcendental knowledge, which is knowledge of the Supreme Personality of Godhead, Krishna, and our individual personal relationship with Him, then we cannot come out of this material entanglement. आणि हे सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे काय की हा मानव देह प्राप्त झाल्यानंतर भगवान कृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांना जाणणं हे अति दुर्लभ आहे आणि खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण असं भाग्य प्राप्त झाल्यानंतरही आपण त्याचा उपयोग नाही केला तर आपण खूप अभाग्यशाली आहोत, दुर्दैवी आहोत. But all of us who are fortunate to have this human form of life, if we get this wonderful opportunity of coming in contact with the pure teachings of the Lord, such as Bhagavad Gita, Srimad Bhagavatam, presented by the pure devotee of the Lord, then we get this opportunity to take up the practice which will put once and for all an end to our miserable condition. आपलं जसं सुरुवातीला सांगितलं महाराजांनी की जे आपलं दुःख आहे या जगातलं, ह्या दुःखाला पूर्णपणे संपवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? एक प्रामाणिक शुद्ध वैष्णव जे आहेत त्यांच्याकडनं गीता आणि भागवताचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि हे जर केलं आपण तर आपण खऱ्या अर्थाने या दुःखाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. All of us, we have within ourselves that natural propensity to actually awaken and develop our love for Krishna. वास्तविक रूपाने आपल्या सर्वांच्या मध्ये निसर्गतः भगवान श्रीकृष्णाच्या प्रति प्रेम आहे. Krishna Bhakti Nij Siddha Sadhya Kabunoi Sravanadi Sudachiti Korai Udai. This Krishna Bhakti, it is Nitya Siddha, the eternal perfection, the eternal quality, the eternal nature of all living entities. सर्व जीवांचा महाराज एक श्लोक सांगतात. श्लोकाचा अर्थ आहे की कृष्ण प्रेम जे आहे ते आपल्या हृदयामध्ये नित्य सिद्ध आहे. फक्त मानव देहामध्ये नाही पण प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक 84 लाख योनीमध्ये प्रत्येकाचं वास्तविक नातं कोणाबरोबर आहे? कृष्णाबरोबर आहे. And how does that Krishna Bhakti become awakened within the heart of the living entity? कशा प्रकारे हे कृष्ण प्रेम आपल्या हृदयातून प्रकट होऊ शकतं? Krishna Bhakti awakens by this process of sadhu sangha. हे जे कृष्ण प्रेम आहे, कृष्णाची भक्ती जी आहे त्याचा उदय कधी होतो? ज्यावेळेस आपण साधूंचा संग करतो. Krishna Bhakti janmamul hoy sadhu sangha. Janmamul hoy sadhu sangha. Krishna Bhakti takes birth, awakens by this simple contact with a genuine sadhu, devotee of Krishna.
महाराज एक बंगाली श्लोक सांगतायत, त्याच्यामध्ये म्हणलं की साधुसंग केल्यामुळे कृष्ण भक्तीचा उदय आपल्या हृदयात होतो. And it is actually only this awakening of Krishna Bhakti by this association of devotees of Krishna that can gradually and ultimately bring us to that perfectional stage of Krishna Prema, developing our natural love for Krishna. आणि हे जे साधू संघ आहे, साधूंच्या संघामुळेच कृष्ण भक्तीचा उदय होतो. आणि असाच आपण साधू संघ करत राहिलो तर यामुळे या भक्तीचं सगळ्यात परमोच्च स्थान कुठलं आहे? कृष्ण भक्तीमुळे कृष्ण प्रेम प्राप्त होतं. आणि हे एकमेव गोष्टीमुळे होईल ज्यावेळेस आपण प्रामाणिक एक साधूचा आश्रय घेऊ आणि संघ करू त्यावेळेस. This is what Prabhupada was referring to. I was mentioning a little earlier, the birthright of all living entities to actually be situated in that Krishna Prema. तर आपला जन्मसिद्ध अधिकार दुसरा नाहीये जो आपण इतिहासामध्ये ऐकतो. जन्मसिद्ध अधिकार कुठला आहे? कृष्णाचं प्रेम प्राप्त करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं श्री प्रभुपादांनी सांगितलं आहे. And until and unless we awaken that Krishna Prema within the heart, and all of us, all living entities, have that ability by proper association, then we continue to suffer in this material world. जोपर्यंत आपण ह्या दुर्लभ अवस्थेचं म्हणजे एक भेट जी आहे सत्संग जोपर्यंत प्रामाणिकपणे करत नाही तोपर्यंत या भौतिक जगामध्ये दुःख भोगत राहावं लागेल. साधु संग सार्व शास्त्री होय, लाभ मात्र साधु संगे सर्व सिद्धि होय. All perfection awaits that fortunate living entity who comes in contact with a Vaishnava devotee. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात परमोच्च सिद्धी प्राप्त होऊ शकते ज्यावेळेस आपण वैष्णवांच्या संघामध्ये येतो त्यावेळेस. So our founder Acharya is Divine Grace Srila Prabhupada. Some of you who have read his history understand that alone, single-handedly, he actually brought this sublime culture of Krishna Prema, which was introduced very nicely 500 years ago by Lord Chaitanya Mahaprabhu to outside of India, to that place where people were mostly engaged in all kinds of abominable activities. असे महान संत कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद होते की ज्यांनी 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी जे ज्ञान दिलं होतं कृष्ण भक्तीचं ते पूर्वी फक्त भारताच्या पुरतच मर्यादित होतं. पण श्रील प्रभुपाद असे एकमेव संत होऊन गेले की ज्यांनी हे भारताचं वैभव जे आहे ते पूर्ण जगामध्ये पसरवलं. That is a special feature, the special gift given by Lord Chaitanya Mahaprabhu. He has incarnated in this age of Kali to give the highest level of self-realization, the highest gift of Krishna Prema to the most fallen. मला सांगतात की हे चैतन्य महाप्रभूंचं खूप मोठं ही भेट आहे, हे योगदान आहे. म्हणजे कलियुगामध्ये आपण सर्व खूप पतित आहोत आणि चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला कृष्ण प्रेमाची पद्धत सांगितली आहे जी परमोच्च आहे. हे खूप मोठं आश्चर्य आहे की अशा पतित अवस्थेमध्ये असणाऱ्या कलियुगातील लोकांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट दिलेली आहे चैतन्य महाप्रभूंनी. Srila Prabhupada used to say 500 years ago, during the time of Lord Chaitanya, there was one Jagai and one Madai. 500 years ago, when Prabhupada went to the Western countries, to New York,
he was introduced to many jagais and madais. मला सांगतात की प्रभुपाद श्रील प्रभुपाद ज्यावेळेस बऱ्याच वेळा प्रचार करायच्या वेळेस सांगायचे की चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस अवतरित झाले 500 वर्षापूर्वी बंगालमध्ये, त्यावेळेस 2 खूप मोठे दरोडेखोर होते. त्यांचं नाव होतं जगाई आणि मधाई. एकदम भयानक लोक होते, राक्षस होते. असे फक्त 2च होते, बाकी सगळे चांगले लोक होते. पण प्रभुपाद म्हणले मी ज्यावेळेस पाश्चिमात्य देशात गेलो तिथे सगळे जगाई आणि मध्येच होते. And Prabhupada used to say, actually, if you really want to please Lord Chaitanya Mahaprabhu, you should go out and try to meet as many jagais and madais. Shake their hands and bring them to Krishna consciousness. प्रभुपाद सांगायचे की जर खरंच तुम्हाला कृष्ण आणि चैतन्य महाप्रभूंना प्रसन्न करायचं असेल, खूप महत्त्वाचं वाक्य महाराज म्हणतात की खरंच प्रसन्न करायचं असेल चैतन्य महाप्रभूंना, तर तुम्ही असे समाजामध्ये फिरणारे खूप पापी जगाई मधाई आहेत, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचं शेक हँड केलं पाहिजे, त्यांना ओढलं पाहिजे आणि कृष्ण भक्त बनवलं पाहिजे. हरी बोल. And that is actually in some very inconceivable way taking place. It started with Srila Prabhupada's going to the Western countries in New York City and then traveling to so many other Western cities in the world, and that continues to this day, of reclaiming, by the mercy of Lord Chaitanya Mahaprabhu, by the mercy of the Vaishnava Acharyas, by the mercy of our founder Acharya Srila Prabhupada, reclaiming the falling souls of Kali Yuga. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे, आपले गौडी वैष्णव आचार्यांच्या कृपेमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आजही जे 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी या 2 दरोडेखोरांना भक्त बनवलं, तर तीच कृपा आज पूर्ण जगामध्ये श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे गंगेप्रमाणे वाहते. Yes. So that is the primary mission of the movement of Lord Chaitanya Mahaprabhu. And therefore, there's a great need to have more and more persons become committed to this mission of Lord Chaitanya Mahaprabhu. And those who are taking up this mission seriously, they will get special blessing of Lord Chaitanya Mahaprabhu and Nityananda Prabhu. तरी चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनामध्ये जे श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये पसरवलं, तर अशा या आंदोलनामध्ये बऱ्याच प्रामाणिक आणि वाहून घेतलेल्या भक्तांची आवश्यकता आहे की जेणेकरून आपण हीच कृपा सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतो. And one of the very important aspects, just very briefly, I'll touch on this. One of the important aspects, not only we are meant to revive our original spiritual nature as eternal servants of Krishna, but also we are meant to revive and understand what is meant to be our natural, more natural, simple way of living. तर जसं मी सांगितलं, मला सांगतात की आपण आपल्या स्वतःचं वास्तविक जे खरं स्वरूप आहे, आपण भगवंताचे सेवक आहोत, हे जाणणं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण या स्वरूपामध्ये कसं जीवन जगायचं, एक साधारण जे आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये कसं जीवन जगायचं, हे पण जाणणं तेवढंच आवश्यक आहे. That simple, natural way of living has been especially demonstrated to us by the activities of Lord Krishna and Balaram in the small village of Vrindavan. आणि ही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जी पद्धत आहे जीवन जगण्याची, ती स्वतः कृष्ण, भगवंत आणि बलरामजी यांनी एका छोट्या खेडेगावामध्ये, ज्याचं नाव आहे वृंदावन, तर या वृंदावनामध्ये हीच पद्धत दाखवली सुद्धा भगवंतांनी.
And the pastimes of Krishna and Balaram are not only teaching us spiritual values. The pastimes of Krishna and Balaram are simultaneously teaching us what is meant to be the more simple and natural way of life, connected with cows, connected with the land, connected with nature, and focusing primarily on serving the Supreme Personality of Godhead, Krishna. कृष्ण आणि बलरामांनी आपल्याला फक्त आध्यात्मिकच मूल्य शिकवली नाहीये गीता भागवताच्या द्वारे, पण त्याचबरोबर साधी राहणी, निसर्गाच्या बरोबर राहणे हे पण शिकवलेलं आहे की ज्याद्वारे आपण भूमी देवी जी आहे, नंतर गौमाता आहे, यांच्याबरोबर जीवन जगून भगवंतांना संतुष्ट कशा प्रकारे करू शकतो हे ज्ञान पण आपण भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त करतो. I think all of us can understand that if a child in the family does not get the care, attention and love of his mother, he will not grow properly. सर्वांना याची कल्पना आहेच की एखाद्या कुटुंबामध्ये जर मुलाला मातृप्रेम, आईचं प्रेम भेटलं नाही तर त्याचा विकास चांगला होत नाही जीवनामध्ये. Yes. So Lord Krishna has actually arranged in a very wonderful way, which many of us don't understand or don't know. Krishna has arranged this wonderful system that we have 3 mothers from whom we are meant to receive this kind of care, support and attention. The whole Vedic culture is built on these 3 mothers, which are meant to nourish not only us as human beings, but actually all living entities on the planet. And those 3 mothers we are forgetting about in modern day society. The 3 mothers are Mother Cow, Mother Bhumi, and Mother Saraswati. भगवान श्रीकृष्णांनी वास्तविक रूपाने सर्व जीवांसाठी ही व्यवस्था केलेली आहे. कदाचित एखाद्याला आईचं प्रेम भेटलं नसेल तरीही या पूर्ण निसर्गामध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये, प्रकृतीमध्ये भगवंतांनी आणखी 3 आईंचं पण आपल्याला भेट दिलेली आहे की ज्या आपलं पोषण करू शकतात, आपल्याला आध्यात्मिकतेकडे घेऊन जाऊ शकतात. आणि त्या 3 माता कोणत्या आहेत? गोमाता, भूमाता आणि सरस्वती माता. We should know that actually the more we neglect these mothers, the more we become disconnected with these mothers, we will not be successful materially, nor will we be successful spiritually. जर का आपण या 3 मातांचं पण त्यांच्याकडे पण दुर्लक्ष केलं तर फक्त भौतिकच नाही, आध्यात्मिक पण दृष्टीने आपला कधी विकास होऊ शकणार नाही. Since the last century, since about 200 years actually, since the days of the Industrial Revolution, we have introduced a new way of agriculture, agro-business, separating actually cows and bulls from the land by introducing so many machines and so many artificial processes and chemical fertilizers to foolishly try to extract more from Mother Earth. The opposite result is actually taking place. आपण बघू शकतो उघड्या डोळ्यांनी की 200 वर्षापूर्वीपासून जेव्हापासून हे इंडस्ट्रियल जे काही विकास झालेला आहे इंडस्ट्रीजचा, तर त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या उपकरणांच्या द्वारे, वेगवेगळ्या मशीनच्या द्वारे आपण काय केलेलं आहे, गाईला आणि शेतीला वेगळं करून टाकलेलं आहे. गाईंचा एक वेगळा बिझनेस चालतो आणि शेतीचा वेगळा बिझनेस चालतो. आणि त्या अवजारांच्या द्वारे आपण काय करतोय, भूमातेला शोषण करतोय, जास्ती खेचण्याचा प्रयत्न करतोय, पण उलट होते ना.
आपल्याला बरेच उपासमारी होतीये, त्याचं कारण काय की आपण निसर्गाच्या विरुद्ध चाललो आहोत. We have deviated actually from what is meant to be the more simple and natural way of living, which is for the vast majority. We should know this. The vast majority of people are meant to live in villages. तर वास्तविक रूपाने जास्तीत जास्त लोकांनी ग्रामीण भागामध्ये राहिलं पाहिजे आणि तोच खरा विकास आहे. The natural way for majority of householders to actually meet their material needs, material necessities of life, is meant to be done actually through Krishi Goraksha, agriculture and cow care. कृषी आणि गोरक्षा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्याद्वारे आपण खऱ्या अर्थाने आपला उदरनिर्वाह करू शकतो. If we actually want to be happy, both spiritually and materially, without over endeavor, without material anxiety, we need to actually understand the importance of this lifestyle that Krishna and Balaram and the residents of Braja demonstrated for all of us 5,000 years ago. आपल्याला खऱ्या अर्थाने जर आनंदाचा अनुभव करायचा असेल तर आपण कृष्ण आणि बलरामांनी 5000 वर्षापूर्वी जे दाखवलं खरं जीवन काय आहे, खरं जीवन कशा प्रकारे आपण जीवन जगू शकतो या गोमातेच्या सहवासामध्ये शेतीबरोबर, त्याद्वारे आपण खऱ्या आनंदाचा अनुभव करू शकतो. The more we distance ourselves from the villages, the more we disconnect ourselves with Mother Cow, the more we become entangled with all kinds of material products and gadgets of modern day technology, the more difficult it is to actually become advanced spiritually. जेवढं आपण जास्ती भौतिक वादामध्ये गुरफटून जातो आणि आजकालच्या आधुनिक पद्धतीमध्ये लोक जास्ती नवीन प्रकारचे उपकरणं, मोबाईल इत्यादी वापरतात, तेवढंच आपण आध्यात्मिक प्रगती जास्ती करू शकत नाही. So our humble request to all of you actually is to read these transcendental literatures given by our Vaishnavacharyas. Kindly assist the devotees who are preaching in your area. Help them to go to the neighboring villages to actually help people in the villages understand the real wealth that they have and how this is meant to be the standard and the basis of our Vedic culture. माझे सर्व उपस्थित भक्तांना नम्र विनंती आहे की आपण हे स्वतः जाणून घ्या की खरं जीवन पद्धती कुठली आहे आणि त्याचबरोबर जी काही आपले इस्कॉनचे ग्रंथ आहेत ते देखील त्याचं वाचन करा, ते समजण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये खरं आध्यात्मिक धन दिलेलं आहे. आपलं खरं धन त्याच्यामध्ये आहे, गीता आणि भागवतामध्येच आहे. आणि त्याचबरोबर अजून एक विनंती महाराज करतात की हे ज्ञान समजून, ही खरी जीवनाची पद्धती समजून इतर गावांमध्ये पण तुम्ही प्रचार करा आणि इतर गावातील लोकांना पण हे समजून सांगा की तुमचे जे धन आहे ते तुमच्या जे काळं सोनं आहे ते खरं धन आहे, त्याचे तुम्ही रक्षण करा. Not only does Krishna consciousness present and give us all the spiritual solutions of life, Krishna consciousness also gives us all the material solutions of life. Both spiritual and material solutions, both spiritual knowledge and material knowledge, we can find in our Shastra, Vedic literatures. आपले जे शास्त्र आहेत, विशेष करून गीता आणि भागवत, हे फक्त आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देत नाही, पण या दोन्ही शास्त्रामध्ये, वैदिक शास्त्रामध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबर भौतिक ज्ञान पण दिलेलं आहे की ज्याद्वारे आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. Yes.
This evening, a little earlier, I was happy to hear from our Dwarka Krishna Prabhu about a book I came across, Vedic, part of the Vedic literatures, called Vriksha Ayurveda, which is one of many books written by sages who are teaching us how to interact with Mother Nature, how to use the land in a very natural way without exploiting the land. All this knowledge is part of our Vedic culture. So we are meant to learn how to live spiritually and how to live materially based on the teachings and guidelines given in our Vedic literatures. मगाशी मी आपले द्वारका कृष्ण प्रभूंच्यावर चर्चा करत होतो, तर त्या चर्चेमध्ये पण चांगल्या मुद्दे आम्ही चर्चा केली. त्यामध्ये वृक्ष आयुर्वेद आहे की पूर्वीचं जे आपलं वैदिक ज्ञान दिलेलं आहे वेदांमध्ये, त्याच्यामध्ये वृक्षापासून आपण कसं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो या सर्व गोष्टींचं खूप छान वर्णन केलेलं आहे आणि एक शास्त्र आहे. I want to give, I'll close on one small verse actually from Vriksha Ayurveda. I don't know the verse in Sanskrit, but I'll give you the gist of the meaning. That's only one small example of so much of deep and profound understanding and knowledge that is there in our Shastra. वृक्ष आयुर्वेद जे आहे त्याच्यामधून मी संस्कृत पूर्ण एक्झॅक्टली मला आठवत नाहीये संस्कृत श्लोक, पण त्याचा एक अर्थ आहे की त्या श्लोकामध्ये वर्णन केलंय की वृक्ष आयुर्वेदामध्ये की कशा प्रकारे आपलं जीवन खऱ्या अर्थाने चांगलं जगू शकतो या वैदिक शास्त्राचं ज्ञान प्राप्त करून. Vriksha Ayurveda is covering the science of plants, isn't it? Especially plants and the importance of trees like that. So one verse especially is explaining how important are trees. And today we know all over the world we have destroyed practically all of our forests. Yeah. तर वृक्ष आयुर्वेदामध्ये वृक्षांचं वर्णन केलेलं आहे आणि वृक्ष किती महत्त्वाचे आहे. आणि आज आपण बघू शकतो की आपण म्हणतो की आपण खूप प्रगती केली, पण प्रगतीच्या नावाखाली काय केलंय, सगळे जंगल आपण संपून टाकले. Yes. So you have to follow closely to catch the meaning here. I'm sure you've come across that verse. You might even know the Sanskrit shloka. We know how water is so important for all of us, especially when we live in village. If in the village there is no pond, we cannot live in the village. There's no water. तर या श्लोकामध्ये सांगितलं की आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकू शकता की आपल्याला माहिती आहे की पाणी किती महत्त्वाचं आहे आणि एखाद्या गावामध्ये जर पाण्याचं तळ नसेल तर तिथे राहणं काही सोयीचं होत नाही कधीच. Yeah, actually, so that verse is explaining how important is one well. At least there should be one well in the village. So the verse is as follows: 10 wells. 10 wells is equal to one pond. The amount of water in 10 wells is equal to one pond, or I don't know what they call it here, but yeah. तर या श्लोकामध्ये सांगितले की गावामध्ये विहिरी खूप महत्त्वाच्या आहेत आणि 10 विहिरी ज्या आहेत त्या एका मोठ्या तळ्याच्या समान आहे. म्हणजे एक मोठं तळ जे आहे ते 10 विहिरीचं काम करू शकतं. You have to follow and listen carefully, huh? So 10 wells is equal in value to one pond. 10 ponds is equal in value to one lake. आणि हे सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकायचं आहे की 10 विहिरी या एका तळ्या समान आहेत. तळ्याबरोबर त्यांचं आपण तुलना करू शकतो. अशी 10 तळी जी आहेत ते इक्वल आहे एका सरोवराबरोबर, मोठं सरोवर असं. And 10 lakes. You come across that verse? Yeah. 10 lakes
is equal in value to one son in the family, putra. पुन्हा एकदा सांगतो 10 विहिरी एका तळ्या समान बरोबर आहेत त्याची व्हॅल्यू 10 तळी एक सरोवराबरोबर आहे आणि 10 सरोवर एका पुत्राबरोबर त्याची तुलना केली आहे. It's not finished. संपलेलं नाही ना. Last line. And 10 sons, 10 putras, right? And 10 sons is equal to one tree. 10 sons is equal to one tree. Huh? 10 पुत्र 10 मुलं ही एका झाडाच्या बरोबर तुलना केली आहे. एवढं झाडाचं महत्व आहे. This is one of the many jewels that you find in such books like Vriksha Ayurveda. हे असे खूप मोठे शिकवणी या वृक्ष आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. So our sages actually were not only well versed in transcendental subject matters, they were also well versed in very simple material matters, material sciences, especially connected with the land and also with the cows. Yes. तर आपले जे पूर्वीचे साधू होते, ऋषी होते, ते फक्त अध्यात्मात जाणत नव्हते, पण त्यांना सगळ्या प्रकारचं भौतिक ज्ञान पण होतं, एस्पेशली विशेष करून जमीन आणि गाय याचं ज्ञान त्यांना पुरेपूर ज्ञान होतं. Actually, everything is because it is Krishna's energy. Krishna is perfect and complete. Therefore, his nature, his material energy is also very complete and full of deep understanding, very scientific. कृष्ण परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आणि त्यांची जी काही सृष्टी आहे ती देखील परिपूर्ण आहे. फक्त आपण जेवढं वैदिक ज्ञान जाणू तेवढंच आपण सखोलतेने जाऊ शकतो आणि त्याचं महत्त्व प्राप्त करू शकतो, महत्त्व जाणू शकतो. So many more things would be there to be said, but the time factor is there. I want to again thank all of you for attending this program this evening, being very attentive in hearing this short presentation as introduced and given to us this understanding by our founder Acharya Srila Prabhupada, and we pray that Srila Prabhupada give his blessings to all of you to nicely take up the process of Krishna consciousness and help this mission spread more and more. हरे कृष्ण. तर अशा ज्या काही गोष्टी आज आपण ऐकल्या अशा अथांग गोष्टी वैदिक शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत आणि आपण तासनतास चर्चा करू शकतो. पण आता वेळ झालेला आहे, त्यामुळे मी इथे थांबेल आणि एवढीच विनंती करेल की श्रील प्रभुपादांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्या ग्रंथांच्या द्वारे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि या ज्ञानाचा पूर्णपणे आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे आणि त्याद्वारेच आपण खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक करू शकतो. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. महाराज म्हणतात तुम्ही या कार्यक्रमासाठी आला आणि अशाच प्रकारे धन्यवाद. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Shri Prabhupada ki. परम पूज्य भक्ति राघव स्वामी महाराज की जय.